जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नुकताच प्रजासत्ताक दिवस होऊन गेलेला आहे आणि या दिनानिमित्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक गमतीशीर वाद बघायला भेटलेले आहेत। गमतीशीर वाद यासाठी म्हणतो आहे की इथल्या प्रशासन आणि इतक्या राजकीय सत्तामध्ये असलेल्या लोकांनी या महाराष्ट्राचंच नाही तर या देशाची केलेली गंमत ही आपल्याला बघायला भेटत आहे की देशाच्या लोकशाहीची केलेली गंमत ही आपल्याला बघायला मिळते। तुर्तास नाशिकचे पालकमंत्री असणाऱ्या गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये ते संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी संविधान दिवस आहे किंवा संविधानाचं ज्याला आपण असं म्हणतो प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक दिवस असताना संविधान निर्माण करणाऱ्याचं नाव घेताना मात्र कुठेतरी यांना विसर पडला आणि ते अनावधानाने झालं असं म्हणत असले तरी देखील आजच्या दिवशी हे अनावधानाने एका जबाबदार व्यक्तीकडून होणं हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि यासाठी वनविभाग अधिकारी असलेल्या महिलेनं ज्यावेळी याच्यावर आवाज उठवला तर साहजिकच त्याच्यावर कायदेशीर कारवाई ज्या काही असतील त्या केल्या जातील असं निश्चित आहे। कारण अधिकार पदावरती असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं ज्यावेळी काम केलं जातं त्यावेळी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते। परंतु या ठिकाणी मात्र आपण असं म्हणू शकतो की त्या महिलेची कोणतीही चुकी नाही, कारण इतर दिवशी आपण बाबासाहेबांचं नाव घ्या किंवा नाव घेतलं पाहिजे म्हणून कोणत्याही पद्धतीची आपण जबरदस्ती करत नाही। परंतु आजचा दिवस ज्याला आपण म्हणतो की 26 जानेवारी हा दिवस तो संविधान निर्मात्याचं नावाचा उल्लेख करणं हे बंधनकारक आहे। याचं कारण असं की संविधान लिहिण्यासाठी ज्या लोकांचं योगदान आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। आता काही वरच्या गोबरपट्ट्यातील लोकांनी याला BN राव नावाचा एक व्यक्ती जे ब्रिटिशांच्या प्रशासकीय अधिकारी सेवेत असलेल्या एका व्यक्तीला संविधानाची संपूर्ण क्रेडिट दिलं जातं, संविधानाची संपूर्ण क्रेडिट दिले जाते। मध्यंतरी याच गोबरपट्ट्यातील लोकांनी बिहारमधील रायजादा यांना महत्व दिलं होतं की त्यांनी संविधान लिहिलं। अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी केले जातात आणि याला हे भाजपा पुरस्कृत किंवा संघ पुरस्कृत लोकांची कामं आहेत असं आमचं मत आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला जाणीवपूर्वक काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो की 26 जानेवारी या दिवशी बाबासाहेबांचंच नाव का घेतलं पाहिजे याचं कारण, पहिली गोष्ट म्हणजे संविधान सभा। या संविधान सभेचे सगळे डिबेट वाचल्यानंतर तुमचं एक गोष्ट लक्षात येईल की एका व्यक्तीला संविधान सभेतील प्रत्येक व्यक्तीच्या सूचनांना उत्तर द्यावं लागते आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। तासन तास उभं राहून ज्यावेळी एक व्यक्ती संविधानाच्या प्रत्येक कलमाचं स्पष्टीकरण प्रत्येक सदस्याला देतोय, यावरून तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की त्या संविधान सभेमध्ये असलेल्या सदस्यांचा संविधान निर्मितीमध्ये अभ्यास किती होता हे तुम्हाला लक्षात येईल। बाबासाहेबांना प्रत्येक कलम समजावून सांगण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागलेले आहेत, त्यामुळं हे संविधान निर्मिती एवढी सोपी वाटत नाही। काही लोकांचं असं म्हणणं आहे की BN राव यांनी कच्चा मसुदा देऊन दिला, बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे किंवा त्यांना त्याचं श्रेय दिलं पाहिजे हे देखील संविधान सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात। पण संविधानाची निर्मिती ज्याला आपण म्हणतो, एखादी निर्मिती होत असते त्या निर्मितीमध्ये ज्याचं योगदान असतं ते योगदान मात्र विसरता कामा नये। आता BN राव यांच्या विषयी आपण बोलत असतो BN राव हे ब्रिटिशांच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत। नंतर ते नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये ज्याला नेहरूंचं जे सरकार आहे म्हणजे नेहरूंना ज्यावेळी हे अधिकार क्षेत्र भेटलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना BN राव यांना, कारण ते प्रशासकीय सेवेत असल्या कारणानं त्यांना इतर देशातील संविधानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं आहे, कारण त्यावेळी बाबासाहेब हे संविधान सभेमध्ये नाहीत। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। आता याची सर्वात जमेची बाजू अशी आहे की हा जो काही विवाद आता चालू आहे या विवादामध्ये गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक टाळलं की अनावधानाने टाळलं हे त्यांनाच माहिती असेल, परंतु केवळ ही एकमेव घटना नाही आहे, तर आज महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला भेटल्या असतील।
ह्याच पद्धतीनं प्रताप सरनाईक यांची देखील तीच परिस्थिती आहे की त्यांनी बाबासाहेबांचा फोटोच ठेवला नव्हता. अनेक ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो ठेवण्यावरून म्हणजे संविधान ज्या दिवशी लागू झालं त्या दिवशी प्रजासत्ताक दिवस साजरा करत असतेवेळी बाबासाहेबांचा फोटो का टाळला जातो हा एक महत्वाचा विषय आहे जो की जाणीवपूर्वक लोक टाळतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बाबासाहेबांनी या देशाचं संविधान बनवण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे हे सगळेजण मान्य करतात, परंतु आता काही एक पिढी जन्माला आलेली आहे किंवा अशी काही लोक निर्माण केलेली आहेत की ते बाबासाहेबांना हे श्रेय देण्यासाठी नाकारू लागलेले आहेत. आणि याची सुरुवात गोबरपट्ट्यात झालेली आहे. मी गोबरपट्टा यासाठी म्हणतो की त्यांना अकलेचा आणि त्यांची कुठल्याही पद्धतीची सांगड झालेली नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण जी गोष्ट पाहतो ही त्यांच्याकडे अशाच पद्धतीने घडत असते आणि आज आपण ते पाहतोय. कारण सगळ्या कर्मकांड, अंधश्रद्धा, ज्या काही खुलचट संकल्पना आहेत याच गोबरपट्ट्यामध्ये जन्माला येतात आणि मग त्या इतर ठिकाणी पसरतात, म्हणून त्या पट्ट्याला आपण गोबरपट्टा म्हणतो. आता या ठिकाणी गमतीशीर भाग असा की हे लोक BN राव यांना काय म्हणू लागले, संविधानाचे निर्माता म्हणू लागले. आता BN राव यांनी 60 देशांचा अभ्यास करून आले आणि त्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला आणि तो संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीकडे घेऊन आले. आता संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे हा संविधानाचा मसुदा आल्यानंतर याच्यावरती सविस्तरपणे अध्ययन करण्यात आलेलं आहे की या ड्राफ्ट मधील कोणती गोष्ट आमच्या देशातील लोकशाहीसाठी किंवा आमच्या देशातील जनतेसाठी पूरक आहे याची पडताळणी करण्यात आली, त्याची तपासणी करण्यात आली आणि मग त्या साऱ्या गोष्टी काय केल्या गेल्या, संविधानामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी दिलेल्या जवळपास 95% ज्या काही गोष्टी आहेत, ड्राफ्टिंग मधल्या 95% ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या मूलभूत हक्क म्हणजे केवळ तांत्रिक गोष्टी आहेत. या तांत्रिक गोष्टी अशा होत्या की त्या भविष्यकालीन योजना आहेत की तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु याला या गोष्टींची गरज आहे असं कुठेही बघायला भेटत नाही. CV राव यांनी ज्यावेळी ते पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा आधार घेऊन काही लोक BN राव यांना या देशातील संविधानाचे निर्माता म्हणू लागलेले आहेत. म्हणून यासाठी सांगणं क्रमप्राप्त आहे की या सगळ्या गोबरपट्ट्यातील भक्त, अंधभक्तांनी हा संविधानातील सगळे डिबेट वाचावे आणि संविधानातील डिबेट वाचल्यानंतर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक संविधानाचं कलम जे तयार झालेलं आहे हे संविधानाचं कलम फक्त कागदावरती तयार झालेलं नाही, तर ते संविधानाचं कलम पारित करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण करावं लागलेलं आहे, ते समजावून सांगावं लागलेलं आहे, हे एकदा लक्षात आलं तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की कशा पद्धतीनं भारताचं संविधान तयार झालेलं आहे. आणि मग बाबासाहेबांचं कार्य किती मोठं आहे हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही भारतीय संविधान निर्मितीचं संपूर्ण भाग अभ्यासाल. तुम्हाला वाचनाचा कंटाळा आला असेल तर राज्यसभा या TV चॅनलवरती तुम्हाला संविधान निर्मितीचे सगळे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही नाट्य किंवा डॉक्युमेंटरी टाईप बनवलेले आहे, ते तुम्ही निश्चित बघा. तुम्हाला गोष्ट लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांना किती कष्ट करावे लागलेले आहेत. असंच म्हटलं जात नाही की या देशाचं संविधान असंच बनलं. काही देशाचं संविधान लगेच बनलं, कारण ते संविधान बनण्यासाठी लागणारी साऱ्या गोष्टींची पूर्तता करणं. आज भारताचं संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे की जे इतकं लवचिक ठेवलेलं आहे की परिस्थितीनुसार ते बदलता येऊ शकतं. म्हणजे परिस्थितीनुसार हे संविधान काय होतं त्या पद्धतीचं रूप धारण करतं. अशा पद्धतीचं संविधान जगामध्ये नाही आहे आणि हे निर्माण करण्यामागं बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे मात्र डावलता येत नाही. म्हणून 26 जानेवारी या दिवशी, प्रजासत्ताक दिवस या दिवशी बाबासाहेबांचा फोटो किंवा बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे माझ्या हिशोबानं बंधनकारकच असलं पाहिजे, कारण तसं न केल्यास तो संविधान निर्मात्याचा अपमान आहे असं आम्ही समजतो. आता या ठिकाणी केवळ एका विशिष्ट जातीतील किंवा विशिष्ट धर्मातील लोकांसाठी नाही तर संपूर्ण भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी या संविधानानं सगळी कामं केलेली आहेत. आज आम्हाला भेटणारे मूलभूत अधिकार असतील, मूलभूत कर्तव्य आमची असतील, त्याच पद्धतीनं आम्हाला ज्या काही गोष्टी भेटतात या गोष्टी संविधानामुळे आहेत. आम्हाला
सार्वभौम, आमच्या देशाचं संविधान हे सार्वभौम आहे, ही गोष्ट आम्हाला आतापर्यंत समजलेली नाही. प्रत्येक देशामध्ये एखादा व्यक्ती असेल त्याच्यावरती कोणीही नसतो. जर एखाद्या देशाचा पंतप्रधान असेल तर त्या पंतप्रधानाच्या वरती कोणी नाही. एखादा देशाचा राष्ट्रपती असेल तर त्या राष्ट्रपतीच्या वरती कोणी नाही. अशी राज्य प्रणाली अनेक देशांमध्ये आहे. परंतु भारतामध्ये मात्र राष्ट्रपती जरी असला तरी त्या राष्ट्रपतीच्या वरती मात्र तुम्हाला जनतेचं साम्राज्य आहे. जनता ही या ठिकाणी काय आहे, सार्वभौम आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही सार्वभौम असणारी देशाची राज्यघटना जी आहे ही आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. केवळ आणि केवळ जातीगत भेदभाव म्हणून नव्हे, तर जातीय द्वेष म्हणून नव्हे, तर तुम्ही याकडे या देशाचं भवितव्य म्हणून बघा. आज संविधानाची निर्मिती होऊन एवढी वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी देखील या संविधानानं हा देश चालतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज असंख्य लोक, असंख्य समाज विघातक लोक या संविधानाला नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत आहेत. गेली 10-11 वर्ष आपण पाहतोय भाजपासारखा पक्ष संविधान संपवण्यासाठी किती प्रयत्न करतोय आणि तरी देखील त्याला ते संपवता येत नाहीये. हे त्याचं दुर्दैव आहे की त्याला भारतीय लोकांचं सुदैव आणि त्या पक्षाचं दुर्दैव आहे की त्याला भारतीय संविधानाला संपवता येत नाहीये. कारण संविधानातील अशा काही गोष्टी आहेत की ज्या बदलण्यासाठी तुम्हाला इतक्या सहजासहजी जमणार नाही आहे. म्हणून बाबासाहेबांनी ज्या तीन पालिका तयार केलेल्या आहेत, ज्याला आपण न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसद पालिका, या 3 पालिका एकमेकांशी ज्या पद्धतीने जोडलेल्या आहेत. परंतु आज काय केलं जाते की हे लोक प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली लोक बसून ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत आणि तरी देखील त्यांना ते जमत नाही आहे. आणि हे येणाऱ्या काळातही जमणार नाही आहे. कारण त्याच्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये ज्या दिवशी याचा उद्रेक होईल त्या दिवशी सत्तेत बसलेल्या लोकांनाही खाली खेचता येईल. ही राज्य प्रणाली या भारतीय संविधानाने दिलेली आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोक ही काय आहेत, राजा म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक माणूस हा देशाचा राजा आहे आणि त्याच्या मताच्या अधिकारावरतीच इथलं प्रशासन चालेल, अशी राज्यघटना ही भारताची राज्यघटना आहे. त्यामुळं त्या दिवशी प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचं नामोल्लेख टाळणं हे लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे एखाद्या जबाबदार पदावरती असलेल्या प्रशासकीय व्यक्तीनं करणं हे अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करतो आहोत. प्रत्येक भारतीयाने याचा निषेध केला पाहिजे. केवळ तुम्ही पक्षाचे सदस्य असाल किंवा त्या पक्षाच्या विचारधारेचे लोक असाल तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते या देशाच्या संविधानाचा अपमान करतात, देशाच्या संविधान निर्मात्याचा देशाच्या संविधान निर्मात्याचा ते अपमान करत आहेत. आणि जर आपण यावेळी त्याचं समर्थन करत असू तर तुमच्यासारखे नीतिभ्रष्ट आणि नालायक लोक या देशात दुसरे कोणी नसेल. कारण येणाऱ्या काळात जर हे संविधान ज्या दिवशी बदललं जाईल त्या दिवशी तुमच्या घरावर देखील त्याच पद्धतीचा आवाज येईल ज्या पद्धतीनं इतर लोकांच्या येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, केवळ एकच लोक किंवा एकच भाग या संविधान बदलल्यानं त्यांच्यावर होणारा आघात नसेल, तर तो संपूर्ण भारतीयांवरती असेल. आणि त्यावेळी मात्र तुम्हाला या संविधान निर्मात्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाता जाता एक सांगून जातो की या देशातील असा गोबरपट्ट्यातील लोकांचा समज आहे की या देशातील संविधान BN राव यांनी बनवलं, कारण कच्चा मसुदा त्यांनी बनवला होता आणि त्यावरती या देशाचं संविधान बनलेलं आहे. म्हणून ते संविधानाचे शिल्पकार म्हटलं पाहिजे, त्यांना संविधानाचे जनक त्यांना म्हटलं पाहिजे. तर मित्रांनो, ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो. या देशामध्ये नुकतंच एक रामाचं मंदिर तयार झालेलं आहे. राम मंदिर, भव्य असं राम मंदिर तयार झालेलं आहे. हे राम मंदिर बांधण्यासाठी रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. आता ही मूर्ती ज्यांनी बनवली त्या व्यक्तीला त्या मूर्तीचा शिल्पकार म्हणायचा की ज्यांनी या मूर्तीला दगड आणून दिला त्या दगड आणून देणाऱ्याला त्या मूर्तीचा शिल्पकार म्हणायचा. हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. कारण दगड आणून देणारा हा शिल्पकार बनत नसतो, तर त्या दगडावरती एक सुंदर शिल्प तयार करणारा त्या शिल्पाचा शिल्पकार असतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि जर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नसेल तर तुमच्यासारखे अंधभक्त इतर दुसरे कोणीही नाहीत, कारण तुम्हाला तुमच्या बुद्धीशी गाठभेट झालेली नाही असं आम्ही म्हणतो. तर जाता जाता मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि
भारतातील ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या घटना दिसतील त्याचा विरोध करायला शिका, कारण संविधानामध्ये विरोध करणं हा देखील आपला मूलभूत अधिकार आहे. धन्यवाद.